नमस्कार मित्रांनो, चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होत जाणार आहे. त्यामुळेच ही स्टोरी स्किप न करता ऐकत रहा. अर्णव प्रीतीला आवाज देतो, पण ती काही दरवाजा उघडत नाही. तो निराश होऊन तिथून निघतो आणि काहीतरी ठरवतो. आता पुढे कालच्या भागात आपण एवढं पाहिलं होतं. तर प्रीती आता रडत असते. तिचं मन खूप बेचैन होतं, पण ती हे कोणासमोर बोलू शकत नव्हती. ती तशीच खुर्चीवर रडत बसते. इकडे बाहेर अर्णव तिला परत बोलावतो, पण ती बाहेर येत नाही आणि काहीही ऐकून घेत नाही. म्हटल्यावर तो राजला जाब विचारायला निघतो. दार उघडतो तर समोर रागिनी उभी असते. बेल वाजवायला हात उचललेला अर्णव तिला पाहून भारावून जातो आणि तिथेच तिच्या गळ्यात पडतो. डोळ्यातून अश्रू येण्याच्या मार्गावर असतात, पण तो स्वतःला सावरतो. रागिनी म्हणते, काय रे, काय झालं? अर्णव म्हणतो, काही नाही ग, तुझी खूप आठवण येत होती. रागी म्हणते, बघा चमत्कार, नेहमी पप्पा पप्पा करणारा अर्णव आज माझी आठवण काढतोय. याचं काहीतरी कारण आहे. चल आज सांग आता. अर्णव म्हणतो हसत, तुला आम्ही खरं सांगितलं तरी वाटत नाही. प्रीतीपेक्षा आम्हाला कोणीतरी महत्त्वाचं आहे असं तुला कधीच वाटत नाही. रागिनी त्याच्या कानाशी खेचत म्हणते, खरं सांग, नाटकं बंद कर. मागून विश्वास, साहिल आणि पूर्वी बॅग्स घेऊन घरात येतात. रागिनी म्हणते, अर्णव, प्रीती कुठे आहे? अर्णव म्हणतो, ती तिच्या खोलीत आहे. विश्वास पहिल्यांदा प्रीतीच्या खोलीकडे जातो. साहिल नेहमीप्रमाणे प्रीती प्रीती करत असतो. प्रीतीला सगळ्यांचा आवाज ऐकू येतो. ती हळूच दरवाजा उघडते आणि समोर रागिनीला पाहून भावूक होते. रागिनीच्या कुशीत शिरून रडू लागते. प्रीती म्हणते, मामी, तू कधी आलीस? कशी आहेस? मला तुझी खूप आठवण येत होती. रागिनी तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणते, बाळा, आम्ही आत्ताच आलो. मी मस्त आहे. मला काय होणार? आणि काय झालं? दोघं मला मिस करताय? अर्णव आणि प्रीती दोघंही तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणतात, असं काही बोलू नकोस. हे पाहून सगळे थोडंसं थक्क होतात. रागिनी त्यांना शांत करते आणि प्रीतीला तिच्या खोलीत घेऊन झोपवते. बाहेर आल्यावर ती अर्णवला विचारते. रागिनी म्हणते, प्रीती का रडली? काही बोललास का? मी आधीच सांगते, प्रीती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तिचं दुःख मला सहन होणार नाही. अर्णव शांत राहतो आणि रागिनी निघून जाते. थोड्या वेळाने अर्णव हळूच प्रीतीच्या खोलीत जातो. ती तिच्या आईच्या फोटोला घट्ट धरून झोपलेली असते. डोळ्यांभोवती सूज आलेली असते. अर्णव तिच्या केसांवरून हात फिरवत मनाशीच म्हणतो, सॉरी प्रीती, मी तुला हर्ट केलं. आय लव्ह यू. तो अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि बाहेर येतो. रूममध्ये जातो तर साहिल तिथे झोपलेला असतो. त्याला एकांत पाहिजे होता म्हणून तो उशी घेऊन येतो आणि हॉलमध्ये सोफ्यावर झोपतो. पण झोप कुठे लागत होती? तो मोबाईल बघत बसतो. त्यात त्याला तिचे फोटो दिसतात. तर आता तो बघत राहतो. प्रीती अरिजितची खूप मोठी फॅन होती. ती आणि साहिल नेहमी अरिजितच्या गाण्याची जुगलबंदी करायचे. प्रीतीने म्हटलेले गाणे त्यावेळी त्याच्या ओठांवर आले होते. त्याने ते डाउनलोड करून सूपमध्ये आता लपून आडवा, ना मारेगी दीवानगी मेरी, ना मारेगी आवारगी मेरी, की मारेगी ज़दा मुझे मौत से नाराज़गी तेरी, क्यों इतना हुआ हूँ खता है जिद्द किस बात की तेरी, कि मारेगी ज़्यादा मुझे मौत से नाराज़गी तेरी, तेरे प्यार में मेरे यार जान निसार है, जान निसार है, तेरे प्यार पे मेरे यार जान निसार है. गाण्याच्या शब्दाप्रमाणे त्याला प्रीतीसोबत शिक्षण आठवत. डोळा कधी लागतो ते कळत नाही. गाणं चालूच राहतं, पण तो तसाच झोपून जातो. आरोही म्हणजेच आपली प्रीती त्याच्या शेजारी बसते. त्यालाच बघत राहते. हळूच अर्णवजवळ जाऊन मोबाईलमधलं गाणं बंद करते. तिला कळतं की रात्रभर अर्णव हेच गाणं ऐकत झोपला होता. ती मोबाईल चार्जिंगला लावून हलकेच त्याच्याकडे पाहत निघून जाते. सकाळी रागिनी लवकर उठून हॉलमध्ये येते तर तिला अर्णव सोफ्यावर झोपलेला दिसतो. ती कपाळावर हात मारून घेत म्हणते, अरे देवा, हा काहीतरी बोलत होता आणि मी ऐकलंच नाही. मग हा माझी वाट बघत इथेच झोपला का? ती त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणते, सॉरी बाळा, मी डायरेक्ट रागावले.
तुझं काही ऐकलं नाही. पण प्रीतीच्या डोळ्यात पाणी मला बघवत नाही. ती फक्त माझ्या नंदनेची मुलगी नाही तर माझ्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आहे. तिनं खूप विश्वासाने तिला माझ्याकडे दिले. तिला झालेला त्रास म्हणजे माझ्या मैत्रिणीला झाल्यासारखं वाटतंय. म्हणून मी रागात बोलले, प्लीज मनावर घेऊ नकोस. असं बोलून रागिनी त्याच्या कपाळावर ओठ टेकवते, त्याला उठवते आणि बेडरूममध्ये झोपायला पाठवते. प्रीती नेहमीप्रमाणे क्लासवरून घरी येते. ती रागिनीला विचारते, काय ग मामी, का उठलीस? आराम करायचा ना? प्रवास, शाळा सगळं झालं ना? रागिनी म्हणते, धर चहा, घे. प्रीती चहा घेत असताना रागिनी विचारते, काय झालं बाळा, तू का रडलीस काल? माझी किंवा आईची आठवण आली की दुसरं काही कारण होतं? प्रीतीला काय बोलावं ते सुचत नाही. मामी, मला तुझीच आठवण येत होती. आणि ती बोलत असतानाच कोणीतरी तिला आवाज देत म्हणालं की प्रीती. दोघीही त्या आवाजाच्या दिशेने बघतात. अर्णव उभा असतो आणि मागे साहिल. साहिल अर्णवला बाजूला करत प्रीतीला मिठी मारत म्हणतो, खूप मिस केलं तुला प्रीती, आणि स्पेशल जेवणालाही. रागिनी म्हणते, बघितलंस का कसले स्वार्थी आहेत. यानं तुला नाही तर तुझ्या जेवणाला मिस केलं. प्रीती म्हणते, हो का? आणि मला मिस करत होतास तर एक फोन तरी करायला पाहिजे होता. आला मोठा मिस करणारा. मला फक्त पूर्वीनंच फोन केला होता, तू नाही. साहिल म्हणतो, हो माहिती आहे, तिने का केला असेल. इतक्यात पूर्वी दरवाजातून ओरडते, ए मूर्खा, मी कमीत कमी तिला फोन तरी केला, पण तू तेही नाही केलं. तीही धावत येऊन प्रीतीला मिठी मारते. साहिल पूर्वीला बाजूला करत म्हणतो, माझी आहे हट मोठी. पूर्वी त्याला ढकलून पळते. साहिल तिच्या मागे जातो. रागिनी आणि प्रीती त्यांची मस्ती बघत असतात. प्रीती त्यांना पकडत दोघांना मिठी मारते. आय मिस यू बोथ ऑफ यू सो मच. रागिनी त्यांना बघत असते. इतक्यात अर्णव हळूच तिच्या बाजूला येऊन बसतो. मनात तो प्रीतीविषयी प्राऊड फील करतो. हिच्यामुळे घर हसत खेळत आहे. रागिनी त्याला हलवत विचारते, काय रे, का हसतोस असं? अर्णव म्हणतो, काही नाही. नीतूनं सकाळी चारोळी पाठवली आहे, ती वाचून हसू आलं. रागिनी म्हणते, बरं, आम्हालाही ऐकव. प्रीती किचनकडे जात असते. तितक्यात रागिनी तिला ओढून बसवते. अर्णव चारोळी ऐकवतो. रागिनी म्हणते, प्रीती, तू चक्क अर्णवला चहाची सवय लावलीस. प्रीती काहीच बोलत नाही. ती किचनमध्ये काम करत राहते. रागिनी म्हणते, थांब, मीच चहा देते. साहिल आणि पूर्वी कपडे द्या, आवरून मशीन लावते. चला, सकाळचा फार वेळ वाया जातोय. साहिल किचनमध्ये येतो आणि म्हणतो, प्रीती, रात्री उशिरा झोप झाली नाही म्हणून अरिजितची गाणी लावून बसली होतीस का? प्रीती म्हणते, नाही रे, मी तर बेडरूममध्ये होते. ती अर्णवचं नाव घ्यायला जाते पण थांबते. तुला काय पाहिजे? साहिल म्हणतो, मला खरंच काही नको. आज मामाने पोट कचून भरलंय, फक्त कॉफी चालेल. प्रीती म्हणते, ठीक आहे, आधी अर्णवला चहा देते, त्याला उशीर होईल. साहिल म्हणतो, हो दे, नाहीतर आगीचा बंब फुटेल. प्रीती म्हणते, साहिल म्हणतो, ठीक आहे, देतो चहा, तू मला कॉफी बनव. साहिल कप घेऊन मागे वळतो. तितक्यात अर्णव हात कमरेवर ठेवून कपाळावर बोट फिरवत रागाने त्याच्याकडे बघतो. साहिल घाबरतो आणि प्रीतीला म्हणतो, प्रीती वाचव, आगीचा बंब माझ्यावर फुटणार आहे बहुतेक. प्रीती मागे वळते आणि अर्णवला रागात पाहून तोंडावर हात ठेवून हसू लागते. अर्णव म्हणतो, मी आगीचा बंब, थांब, आता फोडतोच. तो पुढे येतो. तसा साहिल कप ठेवून प्रीतीच्या मागे लपतो आणि झटकन तिला अर्णवकडे ढकलून पळून जातो. प्रीती आणि अर्णव गोंधळतात, पण त्यांना एकमेकांच्या मिठीत असल्याचं लक्षात येतं. प्रीती चिडते पण अर्णव खुश होतो. प्रीती म्हणते, अर्णव, मला सोड, चहा ठेवला आहे, घ्या. अर्णव म्हणतो, नाही सोडणार. आणि हे काय, होणाऱ्या नवऱ्याला इतकं अंतर? प्रीती म्हणते, अर्णव, चहा घ्या आणि मला सोडा. तेवढ्यात रागिनी आवाज देते. अर्णव म्हणतो, हे घे, बिस्किटं आणली आहेत. अर्णव तिला सोडून पटकन बाहेर येतो आणि हसतो. प्रीती मोकळा श्वास घेते. रागिनी म्हणते, अर्णव, मला बिस्किट आणायला सांगून कुठे गेला होतास? अर्णव म्हणतो, आई, पाणी पाहिजे होतं आणि साहिलला सांगितलं तर तो मला म्हणतो आगीचा बंब. रागिनी म्हणते, काय रे अर्णव, लहान आहेस का, असं त्याची तक्रार करतोस?
आणि काय, तू तर खूप बदलला आहेस. माझा चिडका आणि शांत मुलगा आता मात्र वेगळाच वाटतोस. पण खरं सांगू, असं शांत पाहून मला खूप बरं वाटतंय. कुणाच्या प्रेमात पडलंय का? ती त्याच्याकडे रोखून पाहते. अर्णव म्हणतो गालात हसत, नाही गाई, असं काही नाही आहे. फक्त असं वाटलं की मी जरा जास्त चिडतो, ते चांगलं नाही ना, म्हणून म्हटलं थोडं बदलायला हवं. जर माझ्या रागाने कुणाचं नुकसान होत असेल तर मला जास्त राग न करणंच योग्य. रागिनी म्हणते, अरे वा, मस्त, हे सगळं कुठून शिकलास? त्याचवेळी विश्वास हॉलमध्ये येतो. विश्वास म्हणतो, गुड मॉर्निंग अर्णव, कसा आहेस? आणि काय रे, बँकेत काय चाललंय? अर्णव म्हणतो, गुड मॉर्निंग बाबा, बँकेत काही विशेष नाही, आज मीटिंग आहे, पण विषय सांगितला नाही. प्रमोशन किंवा ट्रान्सफरसाठी असावी असं वाटते. विश्वास म्हणतो, प्रमोशनसह ट्रान्सफरही असेल तर चांगलं आहे, शिकायला मिळेल. अर्णव म्हणतो, बघू, चला मी निघतो. अर्णव बाय म्हणतो आणि तयारीसाठी जातो. रागिनी चहा करून विश्वासला देते. विश्वास म्हणतो, काय आज सगळं निवांत दिसतंय, शाळेत जायचं नाही का? रागिनी म्हणते, आज मी घरीच थांबणार आहे, प्रीतीसोबत शॉपिंगला जायचं आहे. प्रीतीचं नाव ऐकताच विश्वास चिडतो आणि उठतो. रागिनी त्याचा हात धरून म्हणते, रागिनी म्हणते, सॉरी, विसरले मी, पण चिडून जाऊ नका. प्रीतीकडे बघून आपल्याला समजून घ्यायला हवं, तिचं काही चुकलं नव्हतं. दादा एक स्थळ घेऊन आले आहेत तिच्यासाठी, बघू काय होते. तिचं लग्न झाल्यावर ती इथून जाईल तेव्हा पुन्हा ती आपल्यासारखी भेटणार नाही. काल ती खूप रडत होती. हे सगळं ऐकून अर्णव ठरवतं की तो प्रीतीसोबत तिचा रुसवा काढून लग्न करणार. अर्णव म्हणतो, चला मी ऑफिसला निघतो, बघू काय होते मीटिंगमध्ये. विश्वास म्हणतो, बेस्ट ऑफ लक, तुलाच प्रमोशन मिळो. अर्णव निघून जातो. त्याचवेळी प्रीती रागिनीला स्वयंपाकघरात बोलावून साखरदही मागते. रागिनी तिच्यासाठी आणते, कारण तिला माहीत असतं की प्रीती बाहेर येणार नाही. शॉपिंग दरम्यान रागिनी आणि प्रीती बँकेजवळ पोहोचतात. रागिनी म्हणते, चल अर्णवला भेटून जाऊ. प्रीती म्हणते, तो कामात असेल, नको डिस्टर्ब करू. रागिनी म्हणते, लंच टाईम आहे, कुठे डिस्टर्ब होतोय. त्या दोघी बँकेत पोहोचतात. अर्णव प्रमोशनसाठी 3 महिने बेंगलोरला जाण्याचा निर्णय घेत असतो. रागिनी अभिनंदन करते, पण प्रीती मात्र शांत राहते. अर्णव म्हणतो स्वतःशीच, प्रीतीचं हे वागणं अजून वाईट वाटते. तिच्या रुसव्याचा काही उपयोग शोधावा लागेल. रागिनी त्याला प्रमोशन आणि ट्रान्सफर विषयी विचारत असते. त्यावेळी केबिनमध्ये एक मुलगा येतो आणि प्रीतीला बघून जोरात ओरडतो, हिरो, तू इकडे कशी आहेस आणि कुठे गायब झाली होतीस? नो कॉन्टॅक्ट. प्रीती पण पटकन उठून त्याला शेक हँड करत म्हणते, तू इथे जॉब करतो? कसा आहेस? आई बाबा कसे आहेस? विचारलं म्हणून सांगते की हा आरव मराठे. तर आता हा प्रीतीचा फ्रेंड होता जो तिला नेहमी हिरो बोलायचा. त्यांच्या गप्पा चालू असतात. इकडे अर्णव जळत असतो, माझ्याशी बोलायला हिला पैसे पडतात आणि हा कोण पोरगा? त्याच्याशी मस्त हसून गप्पा मारते. रागिनीकडे बघत प्रीती म्हणते की आरव ही माझी मम्मी, म्हणजेच रागिनी देशमुख. तर आता आरव म्हणतो, ओ एम जी, फायनली तुमच्याशी ओळख झाली. तुम्ही आहात का त्या? प्रीती नेहमी तुमच्याबद्दल आणि साहिलबद्दल बोलायची. तो रागिनीला वाकून नमस्कार करतो. रागिनी त्याचं असं वागणं पाहून खुश होते. तर आता इकडे अर्णव म्हणतो की मी तर आरव, तुमचा ओळख समारंभ संपला असेल तर सांगा, काय काम होतं म्हणून तुम्ही इथे आला होतात? आरव म्हणतो, सॉरी सर, ती माझी बेस्ट आहे, त्यामुळे तिला असं अचानक भेटून थोडंसं जुन्या आठवणी दिवसात गेलो. रागिनी अर्णवकडे बघते. आरवला सांगते की हा माझा मुलगा अर्णव आहे. मस्त सर, म्हणजे तुम्हीच का ते? अर्णव मस्करीच्या मूडमध्ये येत म्हणतो, कारण म्हणतो की मीच का तो म्हणजे? प्रीती फार केविलवाने नजरेत आता आरवला बघत डोळ्याने नाही असं म्हणत असते. आरव फक्त हसतो आणि म्हणतो की काही नाही सर. प्रीती सांगायची की तुम्ही तिला हेल्प करायचा अभ्यासात. अरे म्हणतो थोड्या विचारात, मी हिला कधी अभ्यासात हेल्प केली होती? नक्कीच काहीतरी गडबड आहे.
आरव म्हणतो की मी निघतो, बाय, काळजी घे आणि घरी ये आईला भेटायला, ती तुझी सारखी आठवण काढत असते. आरव आता प्रीतीला स्वतःचा नंबर देऊन कॉल करायला सांगतो. आरव अर्णवशी बोलत असतो. रागिनी त्याला निहारत असते. आरव दिसायला रंगाने गोरा, उंच, जिम बॉडी. त्याने राखाडी रंगाचा शर्ट, फॉर्मल शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. तो खूप स्मार्ट दिसत होता. आरव अर्णवसोबत कामाचं बोलून निघून जातो. रागिनीला आरव खूप आवडतो. रागिनी म्हणते, खूप छान आहे मुलगा. कोण आहे हा? अर्णव म्हणतो, नवीनच जॉईन झाला आहे, आरव मराठे. मला फार आवडला. रागिनी अर्णवला बोलते. अर्णवला कळतं की त्याची आई कुठल्या उद्देशाने बोलते ते. आई, तू कुठेही सुरू होते, पूर्वी अजून शिकते, तिला अजून करिअर करायचं आहे आणि तू काय लगेच? अर्णव रागिनीवर चिडत बोलतो. रागिनी म्हणते की काय रे, काय झालं? तर आता आजच्या स्टोरीचा भाग इथेच संपलेला आहे. तर पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग हो जाणार आहे, म्हणूनच स्किप न करता ऐकत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.